दिगंबराय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही ना, त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. म्हणून त्याला देव आहे की नाही यावरच जास्त प्रश्न असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमीच देवावर विश्वास ठेवला पाहिजे. एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येतो. मित्रांनो, असे स्वामी समर्थांचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींमध्ये स्वामी तुमच्यासोबत उभे आहेत एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. आणि असंच आपलं असायला पाहिजे. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका आणि जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड ही कधीच लागत नसते. म्हणून शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा आणि बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल असा विचार तुम्ही नक्कीच करा. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनाचे चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत. आणि विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. म्हणून तुम्हाला सुख आयो किंवा दुःख येो, एक वाक्य फक्त लक्षात ठेवा, हे दिवस निघून जातील. मग तुम्हाला कशाची चिंता भासणार नाही. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी असेल ना, तर मी अलगदच त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून फक्त तुम्ही नामस्मरण करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही आणि ती पुढे पुढे जात असते. स्वतःला एकटे कधी समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे आणि तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे आणि प्रयत्न करत राहा. यशस्वी नक्कीच होणार आहेत. ज्यामुळे जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी फाट. पण घाबरू नकोस बाळा, स्वामीच पकडतील तुझा हात. आणि अशा संकटामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभेच असतात. माझं नाव पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही. आणि जो व्यक्ती कधीच कुणाचं वाईट करत नाही त्याचंही कधीच वाईट होत नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून तुम्ही ठाम राहायला शिकलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जपून ठेवली पाहिजे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे, आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे. कर्म तुमचे चांगले, मग का उगाच करतोच काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी, आणि ते आपल्या पाठीशी उभेच असतात. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याला सांगितलेले चांगले विचार दिसतात. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात. म्हणून तुम्ही नेहमीच दुसऱ्यांना सुख देत चला आणि जीवनामध्ये पुढे चालत चला. भरपूर काही यश तुमच्या पदरी पडेल. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे, तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे, जी आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. म्हणून स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही, आणि त्यासोबत स्वामी कायम असतात. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊट गोड
आणि चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष फक्त कर्माचा असतो. म्हणून तुम्ही कर्म ही निर्मळ मनाने आणि चांगली करत चला. नक्कीच तुमचंही एक दिवशी चांगलंच होईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, म्हणून आपल्याला ठेच ही लागत असते. म्हणून मित्रांनो, केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा ही कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळते आणि तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहणार देखील नाही. म्हणून देव आणि मन दिसत नाही म्हणून अनमोल असते, आणि मग ते अनमोल मन आणि देव आपण जपून ठेवले पाहिजे. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे असं नक्कीच तुम्ही मनामध्ये ठामपणे स्वीकारलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावे लागत असते. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्या अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे, आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. म्हणून त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच जीवनामध्ये केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आणि म्हणून तुम्ही माणसं तशी जोडली पाहिजेत. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही तुम्हाला उरतच नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते. म्हणून ओल्या पापडांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागतं. म्हणून मित्रांनो, कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूळ उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा. तो असा एक आरसा आहे ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत. म्हणून तुम्ही त्यांना जपलं देखील पाहिजे आणि जपून ठेवलंही पाहिजे. मित्रांनो, आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू. आणि असेच आमचे गुरु आहेत आणि त्यांची आराधना आपण दररोज केली पाहिजे. नशिबात असेल तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून मागायला विसरू नका. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून तुम्हाला एक दिवशी नक्कीच जावे लागेल. म्हणून संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. बस एवढंच ध्यानात ठेव. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही आपल्या जवळ उरतच नाही. म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत. कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती जरूर आहे. म्हणून जीवन दिले तू सांभाळणारही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणारही तूच. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. म्हणून तुमच्या मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच ते सर्व काही आपल्याला देतील. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती नक्कीच सोबत असावी. ज्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला नक्कीच पुरून उरेल आणि मग आपलं जीवन अगदी सफल होऊन जाईल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. म्हणून भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे. तू नाहीस आणि एक दिवस नक्की जिंकशील. संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. बस एवढंच आपण करायचं आहे. कितीही गायले तुझे भजन तरी भरत नाही माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आणि असे अलौकिक दर्शन मी दररोज करत असतो. मित्रांनो, म्हणून तुम्ही स्वामींचं दर्शन करूनच तुमच्या कामाला सुरुवात केली पाहिजे. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच सर्व काही सफल होऊन जाईल. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते तुमच्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि हे समाधान प्राप्त करण्यासाठी नक्कीच आम्ही तुमचं दररोज नामस्मरण करू, असा निर्धार मित्रांनो तुम्ही मनात धरा. संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्याविषयी मनात चांगले विचार ठेवतील. म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता ती येतही नाही. म्हणून कर्माचे भोग हे भोगून संपतात आणि भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधीच होत नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येत असतो. जसं की तिथे हात जाणार होता ना, तिथे फक्त बोटावर निभावलं असं आपण कधी कधी म्हणत असतो. पण हे करण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामी भक्तीत राहावं लागेल आणि स्वामींची भक्ती करावी लागेल. म्हणून चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या उशिराच मिळतात. फक्त संयम ठेवा, तुझी वेळ पण लवकर देणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरती प्रेम आणि भक्ती होय, हे समजून घ्या. स्वामी म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्याचं मुखातून घेतलेलं नाव कधीच वायात जात नसते आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असते. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की तुम्हाला जाणवू शकेल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळो हे वाक्य आशीर्वाद म्हणूनच कानी पडावं बस. इतकं निर्मळ तुम्हाला राहायचं आहे आणि तेवढं निर्मळ तुम्ही राहिलात तर मग तुम्हाला या जगामध्ये कोणीही यशाच्या शिखरावर जाण्यापासून रोखू शकत नाही आणि थांबवू शकत नाही. म्हणून एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिराची पारख नसते आणि आपण हिरे आहेत असं आपण स्वतःला नक्कीच समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते. म्हणून तुमच्या मनात ही कर्माची भीती नक्कीच असायला हवी. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होतील आणि ते स्वामी अशक्यही शक्य करतात सुद्धा. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि त्या सुटून जातात, कारण त्यांच्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो. स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच एकदा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेच्या आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे आणि तुमच्या कर्माची फळं मी तुम्हाला देणार नक्कीच आहे. म्हणून अडचणीत असताना नक्की स्वामींजवळ तुम्ही जा आणि त्यांना म्हणा स्वामी आम्हाला माफ करा काही चुकी झाली असेल तर, आणि आमचे हे पूर्ण जे यश आहे ते आमच्या पदरी टाका आणि आमची ही इच्छा पूर्ण करा. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणजे काय तर 100 याग गेले म्हणजे एक इंद्र होतो आणि इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे आणि शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूच्या 1000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ असं म्हणतात. म्हणून तुम्ही स्वामी कसे आपल्या पाठीशी असतील आणि स्वामी आपल्याला चांगल्या गोष्टीत बघत असतील पण वाईट गोष्टीत बघत नसतील असं कधी ठरवू नका आणि असं कधी मनात आणू सुद्धा नका. तुम्हाला स्वामी चांगले करताना सुद्धा बघतात आणि वाईट करताना सुद्धा बघतात. म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा जरूर आहे.
म्हणून संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना, तर कितीही वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतच असतो. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी. पण असं झालंय उघडं तर सगळं उलट झालंय. माणसांचा वापर केला जातो आणि पैशावर नक्कीच मात्र प्रेम केलं जात आहे. म्हणून तुम्ही पैशावर प्रेम न करता माणसांवर प्रेम करायला शिका आणि माणसं जमवायला शिका. शेवटी तेच तुमच्या कामाला नक्कीच येतील. मी निघालो सुखाच्या शोधात. वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून दुःख हे आपल्या जीवनात असणारच आहे, फक्त सोबत घेऊन त्याला चालायचं आहे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचत असतात. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे ना, त्यालाच तुझी जास्त काळजी आहे आणि तो तुझी काळजी बरोबर करत आहे. म्हणून माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि व्यवहार आणि कर्मांनीच नक्की मात्र होत असते. म्हणून दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? म्हणून जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या आणि देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला कधीच वाईट टाकणार नाहीत आणि कधीच तुम्हाला एकटे सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. ते आज ना उद्या नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील ना, तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळते आपल्यावर फक्त त्यांच्यावरच आपण अखंड विश्वास आपला हसायला हवा होता आणि आपण स्वामींवर विश्वास ठेवायचा सुद्धा आहे. काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, असं आपलं मन म्हणत असतं. आणि ते बरोबर सुद्धा आहे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक मात्र नक्कीच असलं पाहिजे. मग आपण दुसऱ्याच्या मनात नक्कीच येत असतो. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला शिकायला पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल, तेव्हा तुम्हाला आनंद नक्कीच मात्र मनाला झाला पाहिजे आणि सुख प्राप्त झालं पाहिजे. अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून आपल्याला साथ देणारं कोणतरी पाहिजे आणि त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण मित्रांनो, तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलले जाऊ शकते, याचा विचार तुम्ही करायला हवा. म्हणून आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. विश्वास हा आरशासारखा असतो. एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणारही नाही. तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो. म्हणून वाईट गोष्टीची संगत टाळा, कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो. पण मात्र हानी त्याच्यापासून आपल्याला होतच असते. म्हणून परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार मात्र नक्कीच आपले श्रीमंत असायला हवेत. लक्षात ठेवा, सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच ते पुढे येत जात असतं आणि अगदी उगवत्या सूर्यासारखं ते उगत असतं. म्हणून तुम्ही फक्त सत्य बोललं पाहिजे आणि सत्याच्या वाट्यावर तुम्ही राहिले पाहिजे. अत्तरासोबत असते म्हणून कुणीही सुगंधित असते, पण एकदा का कुपीतील अत्तर संपलं की तिचाही सुगंध उडून जातो. मग त्यांच्यातही आणि त्यांच्या नात्यांचंही असंच असतं. जोपर्यंत त्यात प्रेम जिव्हाळा आहे तोपर्यंत ती टवटवीत असतात, पण एकदा का त्यातील आपुलकी संपली की तेही वृक्ष होऊन जातात आणि त्यात काहीच उरत नाही. म्हणून सत्य झाकले जाईल पण कधी मावळणार नाही. म्हणून सत्याच्या मार्गाने चला. आव्हानेच जीवनाला मजेदार बनवत असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालावा. आणि विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस सापडतो. म्हणून निस्वार्थ कर्म करत राहावं
जे होईल ते चांगलंच होईल. कदाचित थोडं उशिरा होईल, पण नक्कीच चांगलं होईल यावर विश्वास ठेवावा. मनाने मनोमन मनवलं की मनही मनाचे मानतं, हे नक्कीच लक्षात ठेवा. व्यक्तीच्या गरजा अशा कितीही असतात, वृत्तीच्या गरजा जास्त असतात. म्हणून आपल्यातील विद्यार्थी नेहमी जिवंत ठेवा. नवीन गोष्टी शिकाल व पुढे जायला वाव नक्कीच तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही जीवनामध्ये नवनवीन गोष्टी शिकणारही आहेत. म्हणून जर नशिबात असेल तर निघून गेलेलं सुद्धा मिळेल, एवढंच फक्त विश्वास ठेवा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. म्हणून आपलं घर अगदी साधं का असेना, पण स्वच्छ नीटनेटकं असावं. आपली परिस्थिती गरीब का असेना, पण वर्तणूक चांगली असावी. आपले कपडे कमी किमतीचे का असेनात, पण स्वच्छ आणि आजूबाजूच्या राहणीमानाला साजेचे असावेत. म्हणून आपल्याकडे लोक कसे का बघेनात, पण आपण त्यांच्याकडे स्वच्छ मनानेच बघावे. आपल्याकडे सुख थोडं का असेना, पण समाधान मात्र नक्कीच मोठं असावं. म्हणून आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करायला हवा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणताही येत नाही. म्हणून दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ बघायला मिळत नाही. जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की रुटीनचं प्रोटीन नक्कीच होत असतं. म्हणून जिव्हाळ्याचा स्पर्श तुम्हाला एक ना एक दिवशी नक्कीच झालाही पाहिजे. देवाने सुद्धा हातावरील रेषांच्या पुढे बोट दिलेली आहेत, कारण त्यालाही माहीत आहे नशिबाच्या अगोदर मेहनत ही करावीच लागते आणि नशीब मेहनत केल्यावरच नक्कीच चमकत असतं. आणि म्हणून तुम्हाला नशिबामुळे सर्व काही मिळणार आहे, पण तुम्ही कष्टही तसे केले पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं असतं. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथं नशीब सुद्धा साथ देत असतं. जगायचं तर दिव्याप्रमाणे, जो राजाच्या महालात आणि गरिबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देत असतो. मैत्री म्हणजे जिथे फक्त प्रश्नांची नाही तर आयुष्याची पण उत्तरं आपल्याला मिळत देखील असतात. वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे, आणि तो तुमच्या लक्षात नक्कीच आला पाहिजे. मित्रांनो, जगाचा कडवटपणा कितीही अनुभवला असला तरी स्वतःमधला गोडवा जपायला यायला हवा, आणि तो जपून आपण ठेवायला हवा. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटी पडत असतात. म्हणून तुम्ही कधी निष्क्रिय राहू नका आणि अहंकारी होऊ नका. माणसाने कसे समुद्रासारखं असावं, अथांग वरतीचा माज नाही आणि अहोटीची लाज नाही, असं आपण नक्कीच असलं पाहिजे. शब्दाचे घाव शिकवण्यासाठी आणि शिवण्यासाठी कुठलीही धागा अस्तित्वात नाही. म्हणून शब्द वापरताना विचार हा फार गरजेचा असतो, आणि त्या विचारावर तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. ज्या मनाला आपण हळवं समजतो ते तुफान, बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते आणि दुरावलेली व्यक्तीच त्याला हवी असते. म्हणून वाईट परिस्थिती ही गुरुच असते. जाता जाता खूप काही ती आपल्याला शिकवून जात असते. म्हणून आपल्याकडून आपण काय चुकलो आणि काय शिकलो यावर आपण नक्कीच आयुष्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यावर इतका सरळपणा व कणखरपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे. जे अयोग्य आहे ते कधी करू नये आणि जे योग्य आहे ते करण्यासाठी कधी घाबरूही नाही. म्हणून आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असते. म्हणून बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेले कधी चांगले असते. मनाचे सौंदर्य पाहण्यासाठी मन असावे लागते आणि ते मन आपल्याजवळ पाहिजे. आठवणींना स्वतःचं आयुष्य किंवा अस्तित्व नसतं. त्यांची उजळणी करून आपण त्यांचा चिरंजीव करतो आणि संजीवनी आपण देत असतो. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ नक्कीच येऊ शकते. म्हणून स्वल्प विरामातही राम आहे आणि पूर्ण विरामातही राम आहे. कुठे विश्रांती घ्यायची आहे आणि कुठं पूर्ण थांबायचं आहे हे समजलं की आयुष्य नावाच्या ओळीला अर्थ नक्कीच येत असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, म्हणून आपण आयुष्य असं जगायचं आहे की आपल्याकडून कोणतरी बोध घेतला पाहिजे आणि आपल्याला कोणतरी वाईट बोललं नाही पाहिजे. म्हणून जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीच जाणू शकत नाही. आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालीची भीती आपल्याला नक्कीच वाटणार नाही. थोडी वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेत असतो. आणि काही माणसं पुस्तकासारखी असतात, जास्त जवळ धरली की वाचता येत नसतात
आणि मग मन मोकळेपणाने आपण ज्याच्याकडे बोलू शकतो, रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो, ती म्हणजे आपली जिवलग मैत्री असते. आणि त्या मित्रांना जपायला शिकलं पाहिजे, कारण संकट काळात आपण त्यांना नक्कीच हाक मारत असतो. आणि सर्व काही पैसा नसते, तर माणसंही काहीतरी असतात. एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश असते. म्हणून संसार सुखाचा होण्यासाठी घरात कितीही सुखसोयी उपलब्ध आहेत, यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्त्वाचे ठरते. म्हणून पुन्हा प्रयत्न करण्यास घाबरू नका, कारण यावेळी सुरुवात शून्यातून होणार नाही, ती अनुभवाने होणार आहे. आणि नक्कीच अनुभव तुम्हाला भरपूर वर घेऊन जाणार आहे. मित्र बनून प्रियकर बनणं सोपं असतं, प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोपं असतं. कठीण असतं नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं. आणि हे जेव्हा आणि ज्याला जमतं ना, त्याला त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि बायकोला समजून घेणाऱ्या मित्राची नक्कीच गरज भासत नसते. म्हणून आपण एकमेकात गुंगून राहायला हवं, आणि तरच आपलं जीवन सफल बनत जाईल. म्हणून जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती म्हणजे आपला आत्मविश्वास आहे. वर्तमान काळ आखीव असला की भविष्य काळ हा रेखीव बनत असतो. शब्द खूप छोटा आहे, पण याचा अर्थ फार मोठा आहे, जाणीव. कारण जाणीव ठेवणं प्रत्येकाला जमत नसतं, आणि जो ठेवतो तो नक्कीच माणुसकीला जपत असतो. आणि माणुसकी ही शेवटपर्यंत आपण जपून ठेवली पाहिजे. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणे खरं करत असून नुसतं चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडं धाडस हवं, आणि ते आपण नक्कीच निर्माण करायला हवं. अख्खपण तिथेच दाखवायचा जिथं आपल्या शब्दांना आणि भावनांना आपली किंमत असते. म्हणून नाती इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर आपल्याला झटके, आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतात. म्हणून मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या की मग तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज भासत नाही आणि लागणार सुद्धा नाही. लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असतो तिथे सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतील. म्हणून सिमेंटमधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे, आणि नक्कीच तुम्ही नम्रही तितकेच असायला हवे. मग तुम्ही जास्त नम्र पण राहू शकत नाही, कारण लोक फायदा उचलतील. मग तुम्ही विचार करून जीवन जगायला हवं. कधी कधी आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या वागण्यावर होतो. मग मनात बरंच काही असलं तरी गप्प राहावं वाटतं, आणि कुणाशी वाद नको आणि संवादही नको असं आपल्याला वाटत असतं. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. म्हणून शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट ओळी भेळ, मनाचा सुगंध मेळ, आणि आपल्या जीवनात भावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडा वेळ नक्कीच आपल्या आयुष्याला रंगवून टाकत असतो, आणि भरपूर भक्तिमय आपण होत असतो. आणि त्यामध्ये ज्या कुटुंबात संस्कारांचा वास असतो त्या घरात सुख शांतीचा निवास नक्कीच असतो, आणि तो निवास असतो तरच आपलं जीवन हे सुखमय आणि समाधानकारक असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, व्याकुळावस्थेत स्वतःची जी ओळख होते ना, ती वास्तवता आहे हे फक्त तुम्ही पूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जीवन जगताना शब्द हे किल्लीसारखे असतात. कधी मन मोकळं करतात, तर कधी तोंड हे बंद करत असतात. संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. म्हणून सेवा समाधानासाठी करा, परिणामासाठी नाही, तरच त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवांनीच कळतं, आणि अनुभव हे तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय हे मिळतही नसतात. म्हणून रेषा किती विचित्र असतात. मस्तकावर ओढली तर नशीब घडतात, आणि जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात. म्हणून शरीरावर ओढली तर रक्तच काढतात, आणि नात्यात ओढली तर भिंत बनवत असतात. म्हणून संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवणार आहे. आणि आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकूमत गाजवून जातात. मित्रांनो, स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहराही आपोआप आवडू लागतो, आणि मग आपल्याला सर्व काही चांगलं असं वाटायला लागतं. म्हणून आपण जे बोलतो ते शब्द असतात, आणि जे बोलत नाही ते भावना असतात. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा. आणि ती मर्यादा आपण प्रत्येक नात्यामध्ये ठेवलीच पाहिजे, तरच आपल्या नात्याला भरपूर काही मान सन्मान असतो. म्हणून एकटी राहणारी सर्वच माणसं गर्विष्ठ नसतात. काही अनुभव असे मिळालेले असतात की पुन्हा ते सहन करण्याची इच्छा त्यांच्यात उरलेली नसते. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही. तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या
स्वतःचं भाग्य लिहूही देत नाही. म्हणून कामाचा आळस आणि पैशांचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. आपणच खरे आहोत, बाकी सर्व खोटे, हा विचार माणसाला माणूस होऊच देत नाही. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना वेळ आल्यावर त्यांच्या कर्माचे फळ हे नक्कीच मिळेल, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी आपल्याला जगता यायला हवं. म्हणून फुले हरण्याची भीती फुलदाणीला असते, झाडाला नसते. शंका संकटांचे डोंगर निर्माण करते आणि विश्वास डोंगरातून बाहेर पडण्याचा मार्ग हा निर्माण करत असते. म्हणून भावना त्यालाच कळतात ज्याला जाणीव असते. म्हणून त्याच लोकांना आपण सोबत ठेवलं पाहिजे आणि त्यांचीच आपण संगत ठेवली पाहिजे. मग बघा तुमचे जग कसे बदलून जाते. आणि मित्रांनो, स्वामींवर तुम्हाला प्रामाणिकपणे विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमचे मन कसे कार्य करते. तुमचे मन तुमचे सर्वात मौल्यवान धन आहे आणि हे सतत तुमच्या सोबत असते. पण त्याची आश्चर्यकारक शक्ती आणि तेव्हाच तुमच्या ताब्यात येईल जेव्हा तिचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही नक्कीच शिकाल आणि मग तुम्ही भरपूर काही जीवनामध्ये मिळवूही शकाल. मित्रांनो, आणि तुम्ही जेव्हा शिकत जाल तेव्हा तुम्हाला अनुभवही भरपूर सारे येतील. म्हणून आपण पाहिलेच आहे की मनाचे 2 स्तर असतात, चेतन किंवा मग तार्किक स्तर आणि अचेतन किंवा अतार्किक स्तर. म्हणून तुम्ही तुमच्या चेतन मनाद्वारे विचार करता. तुम्हाला सतत विचार करण्याची सवय असते. ते विचार चेतन मनातून झिरपत अचेतन मनात जातात आणि विचारानुरूप परिस्थिती निर्माण करते. म्हणून तुमचे अचेतन मन ही तुमच्या भावनांची बैठक आहे आणि ते सृजनात्मक मन आहे. आणि तुम्ही चांगला विचार केला तर चांगलेच होईल आणि वाईट विचार केला तर वाईटच होईल. म्हणून अशा रीतीने तुमचे मन कार्य करत असते. लक्षात ठेवण्याजोगा सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की एकदा तुमच्या अचेतन मनाने एखादी कल्पना स्वीकारली की ते लगेच ती अंमलात आणायला सुरुवात करते. आणि एक अत्यंत आश्चर्यकारक व सरळ सत्य आहे की अचेतन मन चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारचे विचार अंमलात आणायला सारख्याच रीतीने कार्य करत असते. आणि या नियमानुसार नकारात्मक विचार हे अपयशाला, विफलतेला व निराशेला उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून जर तुम्हाला नेहमीच सुसंवादी आणि रचनात्मक विचार करण्याची सवय असेल तर तुम्हाला संपूर्ण आरोग्य, यश आणि उन्नतीचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. आणि जेव्हा तुम्ही योग्य रीतीने विचार करायला आणि अनुभव घ्यायला लागता तेव्हा सुदृढ शरीर व मनाची शांती अपरिहार्यपणे प्राप्त होते. आणि तुम्ही मनाने जो काही दावा करता आणि त्याला सत्य मानता तो दावा तुमचे अचेतन मन स्वीकारते व त्याला प्रत्यक्षात आणते. तुम्हाला इतकेच करायचे आहे की तुमच्या अचेतन मनाला तुमचा विचार स्वीकारायला लावायचे. आणि एकदा तुमच्या अचेतन मनाने तुमचा विचार स्वीकारला की ते तुमच्यासाठी तुम्ही इच्छिलेले आरोग्य, शांती व समृद्धी खेचून आणेल. तुम्ही फक्त आदेश द्या आणि तुमचे अचेतन मन पूर्ण निष्ठेने त्याच्यावर तुम्ही छापलेला विचार साकार करील. आणि तुमच्या मनाचा नियम हा आहे की तुम्हाला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही तुमच्या चेतन मनातील विचारांवर अवलंबून असते. म्हणून मानसशास्त्रज्ञ आणि मानस चिकित्सक सांगतात की जेव्हा तुमच्या अचेतन मनाकडे विचार पाठवले जातात तेव्हा त्यांचे ठसे मेंदूच्या पेशींवर उमटतात. आणि अचेतन मनाने एखाद्या विचाराचा स्वीकार केला की लगेच तो अंमलात आणायला ते सिद्ध होते. आणि हा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही आयुष्यभर जे ज्ञान मिळवले आहे ते सगळे विचारांच्या सहसंबंधांच्या तत्वानुसार अचेतन मनाद्वारे उपयोगात आणले जाते. आणि तुमच्यातील अपार शक्ती, ऊर्जा आणि शहाणपण ते उपयोगात आणते. म्हणून आपला मार्ग मोकळा करण्यासाठी ते निसर्गाच्या सर्व नियमांचा अवलंब करते. आणि काही वेळा ते तुम्हाला तुमच्या समस्येला तत्काळ उपाय सुचवते असे वाटते, तर तुम्ही काही वेळा उत्तर शोधायला त्याला अनेक दिवस, आठवडे किंवा त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो. म्हणून त्याचे मार्ग हे अनाकलनीय असतात. म्हणून चेतन व अचेतन मनातील फरक समजून घ्या. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की चेतन व अचेतन ही 2 मने वेगवेगळी मने आहेत आणि ती एकाच मनाच्या कार्यपद्धतीची 2 क्षेत्रे आहेत. तुमचे चेतन मन हे तार्किक मन आहे आणि ती मनाची अशी स्थिती आहे तिथे विकल्याची निवड केली जाते. म्हणून उदाहरणार्थ तुम्ही पुस्तक निवडता, घर निवडता आणि तुमच्या जीवनाचा जोडीदार निवडता. तुम्ही सगळेच निर्णय चेतन मनाच्या मदतीने घेता. तर दुसरीकडे तुम्ही जाणीवपूर्वक कोणतीही निवड न करताही तुमचे हृदय आपोआप कार्य करीत राहते. आणि महत्त्वाच्या जीवनरक्षक प्रक्रिया जसे पचन, रक्ताभिसरण आणि श्वसन ज्या चालू राहतात, या सगळ्या क्रिया तुमचे अचेतन मन तुमच्या जाणीवपूर्वक नियंत्रणाशिवाय करीत असते. म्हणून तुमच्या अचेतन मनावर
तुम्ही जी छाप किंवा ठसे टाकतात ते ठसे किंवा तुम्ही जाणीवपूर्वक जे गोष्टीवर विश्वास ठेवता त्या सगळ्या गोष्टीचे तुमचे अचेतन मन स्वीकारते आणि तुमच्या चेतन मनासारखे ते कुतर्क करीत बसत नाही आणि तसेच ते तुमच्या विरोधात वादही घालत नाही. म्हणून तुमचे अचेतन मन हे अशा जमिनीसारखे आहे जे चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या बियांचा स्वीकार करते आणि तुमचे विचार सक्रिय असतात. ती बीज असतात नकारात्मक व विध्वंसक आणि विचार तुमच्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करत असतात आणि लवकर किंवा उशिरा ते प्रकटतात आणि तुमच्या विचारांच्या आशयानुरूप बाह्य अनुभवाचे रूप ते घेत असतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचे विचार चांगले आहेत की वाईट, खरे आहेत की खोटे हे सिद्ध करण्याच्या भानगडीत तुमचे अचेतन मन पडत नाही आणि ते फक्त तुमच्या विचारांच्या किंवा सूचनेच्या प्रकारानुसार प्रतिसाद देत असते. आणि उदाहरणार्थ, जर तुमच्या चेतन मनाने एखादी गोष्ट खरी मानली जरी ती खोटी असली तरी तुमचे अचेतन मन त्या गोष्टीचा सत्य म्हणून स्वीकार करेल व त्यानुसार परिणाम देऊ लागेल, कारण तुम्ही चेतन मनात त्या गोष्टीला सत्य मानले आहे. म्हणून मानसशास्त्रज्ञांद्वारा केलेले प्रयोग, संमोहन आणि निद्रेच्या परिणामाखाली असलेल्या लोकांवर मानसशास्त्रज्ञांनी व अन्य संशोधकांनी अगणित प्रयोग केले आहेत आणि या संशोधनाने हे स्पष्ट दाखवून दिले आहे की तर्क करण्यासाठी आवश्यक असलेले विश्लेषण, निवड व तुलना हे अचेतन मन करीत नाही. ते फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचा स्वीकार करते, मग ती खोटी का असेना. मग एकदा ती सूचना त्याने स्वीकारली की मन ते त्याला दिलेल्या सूचनेबरोहुकूम प्रतिसाद देत असते. आणि अचेतन मन किती सूचनक्षम असते ते पुढील उदाहरण स्पष्ट नक्कीच करेल. जर एखाद्या अनुभवी समूह शास्त्रज्ञाने एखाद्याला संमोहित करून त्याला सूचना दिली की तो नेपोलियन बोनापार्ट आहे किंवा अगदी कुत्रा वा मांजर आहे, तर ती व्यक्ती अचूकपणे हुबेहूब तशीच वागू लागते आणि तेवढ्या वेळेपुरता तिचे पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाते. आणि तिला संमोहित करण्याने ती जी कोण आहे म्हणून तिला सांगितले असेल तेच ती स्वतःला समजू लागते. म्हणून कुशल संमोहन तज्ज्ञ वेगवेगळ्या लोकांना संमोहित करून त्या अवस्थेत एकाला सूचना देऊ शकतो की त्याच्या पाठीला खाज येत आहे, तर मग दुसऱ्याला तो नक्कीच सांगू शकतो की त्याच्या नाकातून रक्त वाहत आहे आणि तिसऱ्याला सांगू शकतो की तू एक संगमरवरी पुतळा आहेस, तर आणखीन एकाला सूचना देऊ शकतो की तापमान 0 अंशाच्या खाली गेले आहे आणि तो थंडीने थिजून जात आहेस. मग प्रत्येक जण त्याच्या सूचनांचे तंतोतंत पालन करील आणि त्यावेळी त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला असतो की भोवतालचा परिसर या सूचनांशी सुसंगत नाही आणि तुमचे चेतन मन हे तार्किक मन आहे, ते तर्क करीत असते आणि दुसरे अचेतन मन हे अव्यक्तिगत असते, निवड पूर्ण नसते आणि तुमच्या चेतन मनाचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांना सत्य म्हणून स्वीकारत असते. आणि त्या दोन्हीतील फरक फक्त वर दिलेल्या साध्या उदाहरणावरून स्पष्ट होतो. म्हणून तुमच्या चेतन मनाने अशा कल्पना करा की स्थान व विचार यांना हेतुपूर्वक निवडणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या आशीर्वादारूप बऱ्या करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या व तुमच्या आत्म्याला आनंदाने भरून टाकणाऱ्या असतील. आणि वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ मन या संकल्पनांची स्पष्टता असतात. मग चेतन मनाला अनेकदा वस्तुनिष्ठ मन असे संबोधले जाते कारण ते बाह्य वास्तविक जगाशी निगडीत असते. म्हणून वस्तुनिष्ठ मनाला बाह्य जगाच्या वस्तुस्थितीची जाणीव असते आणि आपली पंचेंद्रिये नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ही त्याची निरीक्षणाची साधने आहेत. म्हणून आपल्या परिवेशाशी आपला जो संपर्क येतो त्याला ते मार्गदर्शन व निदर्शन देत असते आणि आपल्या पंचेंद्रियांमार्फत आपल्या सभोवतालच्या परिवेशाबद्दल माहिती व ज्ञान गोळा करीत असतो. म्हणून तुमचे वस्तुनिष्ठ मन हे निरीक्षण, अनुभव व अध्ययनाद्वारे अनेक गोष्टी शिकत असते. यापूर्वी सांगितलेल्या वस्तुनिष्ठ मनाचे सर्वात मोठे कार्य आहे तर्क करणे. समजा ग्रँड कॅनियनला दरवर्षी भेट देणाऱ्या हजारो लाखो पर्यटकांपैकी तुम्ही एक आहात आणि ते स्थळ पाहून तुम्ही असा निष्कर्ष काढाल की हे स्थान म्हणजे जगातील अद्भुत नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे, तर तुमच्या निष्कर्षाला आधार असतो आणि तुमच्या निरीक्षणाचा त्यांची अविश्वसनीय अथांग खोली आणि पहाडांनी बनलेले संकीर्ण आकार आणि वेगवेगळ्या भोवतीमय पातळ्यांवरील रंगाचे सुंदर रंगपंचमी आणि या गोष्टींचे निरीक्षण करून तुम्ही वरील निष्कर्ष काढलेला असतो. आणि हे आहे चेतन मनाचे कार्य. म्हणून अचेतन मनाला सहसा व्यक्तिनिष्ठ मन म्हटले जाते आणि या मनाला भोवतालच्या परिवेशाची जाणीव असते, पण ती भौतिक अर्थाने नाही. अचेतन मन हे अंतस्फूर्तेने अर्थ लावते आणि ते तुमच्या भावनांचे ठिकाण आणि स्मृतीचे भांडार असते. जेव्हा आपली शारीरिक पंचेंद्रिये, ज्ञानेंद्रिये कार्य करीत नसतात तेव्हा अचेतन मन त्यांच्या उच्च स्तरावर कार्य करीत नक्कीच मात्र असते. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा चेतन मन कार्यरत नसते
किंवा ते गुंतीच्या व झोपेच्या अवस्थेत असते तेव्हाच ती प्रज्ञा बुद्धी प्रकट होते आणि व्यक्तिनिष्ठ मन हे डोळ्यांविषयी पाहू शकते आणि त्यांच्याजवळ आंतरिक क्षमता आहे आणि त्यामुळे इतरत्र घडणाऱ्या घटना ते पाहू शकते, म्हणून ऐकू शकते. म्हणून व्यक्तिनिष्ठ मन आपले शरीर सोडून दूरदेशाची यात्रा नक्कीच मात्र करू शकते आणि येताना अगदी तंतोतंत व खरी माहिती आणू शकते. म्हणून व्यक्तिनिष्ठ मनाद्वारे तुम्ही इतरांच्या मनातील विचार नक्कीच जाणू शकता आणि बंद लिफाफ्यातील मजकूर वाचू शकता किंवा कम्प्युटरचा वापर करता डिस्कवरची माहिती तुम्ही नक्कीच मिळवू शकता. मग जेव्हा आपण चेतन किंवा वस्तुनिष्ठ आणि अचेतन किंवा व्यक्तिनिष्ठ मनाच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेतो तेव्हा आपण प्रार्थनेची खरी कला ही नक्कीच मात्र शिकू शकतो. चेतन मनाप्रमाणे अचेतन मन तर्क करत नाही. त्याला जे काही सांगितले जाते त्याबाबत वाद घालण्याची मग किंवा खरी किंवा त्याला चांगला विरोध करण्याची क्षमता अचेतन मनापाशी नसते. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही त्याला चुकीची माहिती दिली तर ती खरी म्हणून ते स्वीकारतील आणि मग ती माहिती खरी करण्याच्या खटपटीला लागते. आणि तुम्ही दिलेल्या सूचना जरी चुकीच्या असल्या तरी त्या परिस्थिती, अनुभव किंवा घटनांच्या रूपात ते नक्कीच साकार करत असते आणि तशा घटना तुमच्या समोर आणत असते. म्हणून तुमच्या बाबत जे घडते ते सगळे तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून अचेतन मनावर उमटलेल्या विचारांमुळे नक्कीच घडत असते आणि मग तुमच्यासोबत ते भरपूर वेळा घडते. म्हणून जर तुम्ही तुमच्या अचेतन मनाकडे चुकीच्या किंवा विकृत अर्थाचा अनर्थ असलेल्या कल्पना पाठविल्या असतील तर त्या तातडीने सुधारणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि अशी सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्हाला वारंवार अचेतन मनाला रचनात्मक व सुसंवादी विचार कळवावे लागतील आणि त्याची वारंवार पुनरावृत्ती केल्यामुळे अचेतन मन त्यांना स्वीकारतील आणि अशा रीतीने तुम्ही विचार करण्याची व जीवन जगण्याची एक नवीन व सुदृढ सवय लावून घेऊ शकता. कारण अचेतन मन हे सवयीचे आधारस्थान आहे हे तुम्हाला समजायला हवे. चेतन मनाला ज्या प्रकारचे विचार करायची सवय जडली आहे त्यामुळे अचेतन मनावर त्याचा खोल खाचा पडतात आणि ठसे उमटत असतात. मग जर तुम्हाला रचनात्मक व सुसंवादी आणि शांतीपूर्ण विचार करण्याची सवय असेल तर अचेतन मन सुसंवाद, शांती व रचनात्मक परिस्थिती निर्माण करून प्रतिसाद देईल आणि तुम्ही कधी भीती आणि चिंता किंवा विचारांच्या इतर विध्वंसक प्रकारांना बळी पडत असाल, मग तसे झाले असेल तर यावर उपाय म्हणून अचेतन मनाची ताकद ओळखून त्याला स्वतंत्र आनंद आणि परिपूर्ण आरोग्याचे हुकूम द्या आणि तुमच्या दैवी स्रोतांशी एकरूप झाले असे की तुमचे रचनात्मक अचेतन मन तुमच्यासाठी सुख आणि स्वातंत्र्य निर्माण करायला लागेल आणि ज्यासाठी तुम्ही त्याला मनोभावे आदेश दिले आहेत. म्हणून सूचनेची प्रचंड शक्ती आहे. आत्तापर्यंत झालेल्या चर्चेवरून तुम्हाला कळलेच असेल की चेतन मन हे दारावरच्या चौकदाराचे कार्य करते आणि त्याचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अचेतन मनावर चुकीची छाप पडू नये याची दक्षता घेणे आहे आणि चुकीच्या सूचनेपासून अचेतन मनाला वाचवणे आहे. यासाठी आवश्यक असते की मनाचा एक मूलभूत नियम आहे. अचेतन मन सूचनांच्या बाबत अत्यंत संवेदनशील आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की अचेतन मन तुम्हाला किंवा विरोध करीत नाही आणि तसेच तर्क करून स्वतःच काही गोष्टींचा विचार ते करत नाही. हे सर्व काम चेतन मनाचे आहे आणि अचेतन मन फक्त चेतन मनाने दिलेल्या सूचनेला प्रतिक्रिया देत असते आणि विविध कृतींपैकी एका कृतीची निवड करणे त्याला जमत नाही. म्हणून त्याला चेतन मनाद्वारे जे दिले जाते तेवढे फक्त ते घेते आणि सूचनेत प्रचंड शक्ती असते. कल्पना करा की तुम्ही इकडून तिकडे डोलणाऱ्या जहाजावर प्रवास करीत आहात आणि एखाद्या घाबरट दिसणाऱ्या सहप्रवाशाकडे जा आणि त्याला म्हणा, अरेच्छा, तुम्हाला बरे वाटत नाही असे दिसते, म्हणून तुमचा चेहरा बघा किती पांढरपट पडलाय आणि समुद्री प्रवाहामुळे होणाऱ्या वात्या तुम्हाला होतील असे दिसते, म्हणून तुमच्या केबिनपर्यंत जायला आम्ही तुम्हाला मदत करू का? त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावरील रंग हे ऐकून खरोखरच उडून जाईल आणि त्याला स्वतःला वाटणाऱ्या भीतीशी तुम्ही नुकतेच त्याला दिलेले सूचना हे जुळणारे असते आणि तो त्याच्या केबिनकडे जायला तुमची मदत घेईल आणि एकदा तो तिथे पोहोचला की तुम्ही त्या दिलेल्या त्याने स्वीकारलेल्या सूचना खरे होईल आणि तो उलट्या करू लागेल. म्हणून एकाच सूचनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. हे समजून घेणे अत्यंत मात्र महत्त्वाचे आहे की वेगवेगळे लोक एकाच सूचनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात कारण त्यांच्या अचेतन मनाचा विश्वास किंवा प्रतिक्रिया करण्याची सवय ही वेगवेगळी मात्र नक्कीच असू शकते. म्हणून समजा एखाद्या सहप्रवाशासोबत ऐवजी तुम्ही जहाजाच्या एखाद्या सदस्याकडे जाऊन त्याला सांगितले की अरे मित्रा, तुला बरे वाटत नसावे असे दिसते आणि समुद्री यात्रेमुळे होणाऱ्या उलट्या तुला होतील असे वाटते का? मग त्या खलाशाच्या स्वभावानुसार तो तुमच्या म्हणणे एक फालतू विनोद समजून त्याला सहज उडवून लावेल किंवा तुम्हाला रागाने चालते व्हायला सांगेल आणि तुमच्या सूचनेचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडणार नाही.
कारण त्याला माहिती आहे की समुद्र प्रवास त्याच्यासाठी रोजचाच आहे आणि त्यामुळे त्याला उलट्या होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आजाराच्या कल्पनेने ना त्याला भीती वाटेल, ना चिंता होईल, ना उलट त्याचा आत्मविश्वास दिसून येईल. मग शब्दकोशातून सुचलेला अर्थ दिला आहे. एखाद्याच्या मनात काहीतरी भरवणे ती एक मानसिक प्रक्रिया आहे आणि ज्याद्वारे एखादा सुचलेला विचार किंवा एखादी कल्पना अंमलात आणली जाते आणि मान्य केली जाते. लक्षात असू द्या की चेतन मनाच्या इच्छेविरुद्ध कोणतेही सूचन अचेतन मनावर छाप पाडू शकत नाही आणि तुमच्या चेतन मनात ते सूचन अस्वीकार करण्याची ताकद असते. खलाशाला समुद्र यात्रेच्या प्रवासाची मुळीच भीती नसते. त्याला पूर्ण खात्री असते की त्याला जो आजार होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या या नकारात्मक सूचनेत त्याच्या मनात भीती जागवण्याची शक्ती येऊ शकली नाही. पण त्या आधीचा तुमचा होतो सहप्रवासी आधीच आजारी पडण्याच्या भीतीने पछाडलेला होता आणि त्यामुळे तुमच्या सूचनेनुसार परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आपल्याला सगळ्यांच्या मनात आपले स्वतःचे खास काही भय किंवा विश्वास व मान्यता असतात आणि या आंतरिक मान्यता आपल्या जीवनावर राज्य करतात. तसेच पाहिले तर सूचनेत स्वतःचे असे काहीच सामर्थ्य नसते आणि त्यात सामर्थ्य यामुळे निर्माण होते की तुम्ही मानसिकरित्या त्याचा स्वीकार करता आणि तुम्ही त्या सूचनेला नक्कीच दिलेली मान्यता हा असा बिंदू असतो की जिथून तुमचा अचेतन मनाची शक्ती त्या सूचनेने बहुरूम ही कार्य करायला सुरुवात करते. मग त्याने त्याचा हात कसा घालविला. बऱ्याच वर्षापूर्वी ही मी स्थापन केलेल्या कॅंगस्टन हॉलमधील लंडन ट्रूथ फोरममध्ये मी अनेक वर्ष नियमित व्याख्याने दिली आहेत असं लेखक म्हणतात. आणि तेथील डायरेक्टर डॉक्टर इव्हालिन फिल्टने मला एका अशा माणसाबद्दल सांगितले ज्याची तरुण मुलगी संधिवात या दुःखामध्ये त्वचारोग सोरायसिस या दोन्ही आजारांनी जवळपास पांगळी झाली होती आणि बरेच डॉक्टरी उपचार केले गेले पण कोणताच इलाज लागू पडला नाही. तो माणूस हताश होऊ लागला आणि तो स्वतःशीच व त्यांच्या मित्रांना वारंवार म्हणायचा, माझ्या मुलीला बरे झालेल्या पाहण्यासाठी मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे. आणि डॉक्टर फ्लिटने सांगितलेला ते कुटुंब एके दिवशी फिरायला बाहेर पडले आणि त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्या अपघातात त्या माणसाचा उजवा हात खांद्यापासून वेगळा झाला. जेव्हा तो त्याच्यावरील उपचारानंतर हॉटेलमधून घरी आला तेव्हा त्याला आढळून आले की त्याच्या मुलीचे दोन्ही आजार बरे झाले आहेत. म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तुमच्या अचेतन मनाला केवळ अशा सूचना द्यायला हव्यात ज्या आजार बरे करतील आणि उत्थान करतील, म्हणून आशीर्वाद बनतील आणि तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रेरित करतील. लक्षात ठेवा की तुमचे अचेतन मन विनोद समजू शकत नाही. ते तुमच्या आदेशांचे शब्दच पालन करते. म्हणून स्वयं व सूचना भीती कशी घालवतात. स्वयंसूचन किंवा आत्मसूचन म्हणजे स्वतःला काहीतरी निश्चित व विशिष्ट गोष्ट सुचवणे असते. ज्याप्रमाणे कोणत्याही साधनांचा चुकीचा वापर हानिकारक ठरू शकतो आणि योग्य वापर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, तसेच स्वयंसूचनेच्या बाबत होते. जॅनेट आर ही अत्यंत प्रतिभावंत तरुण गायिका होती. तिला एका रंगमंचाच्या नाटकात एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी आवाजाची चाचणी देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. ती तिच्या आवाजाची चाचणी द्यायला अति आतुर होती पण तितकीच भयंकर आशंकितही होती. यापूर्वी ती 3 वेळा निदर्शकांसमोर गायली होती आणि वाईट रीतीने अपयशी झाली होती. कारण होते अपयशाची भीती. तिचा आवाज मधुर होता पण ती स्वतःशीच म्हणत राहायची, जेव्हा माझी गायनी वेळ येईल तेव्हा माझा आवाज भयानक असेल आणि मला कधीच ती भूमिका मिळणार नाही. ते मला पसंत करणार नाहीत. त्या गोष्टीचं आश्चर्य वाटेल की मी प्रयत्न करण्याची हिंमतच कशी केली आणि मी तिथे जाईन खरी पण मला माहीत आहे की मी अपयशीच ठरेन. मग तिच्या अचेतन मनाने या नकारात्मक स्वयंसूचनांचा विनंतीच्या रूपात स्वीकार केला व या स्वयंसूचना प्रत्यक्षात आणण्याचा कामी ते लागले. आणि त्याला कारण होते एक अनैच्छिक स्वयंसूचन आणि तिच्या भीतीची भावना तिचे व्यक्तिनिष्ठ विचार बनून वास्तवात साकार झाले. आणि ही तरुण गायिका तिच्या नकारात्मक स्वयंसूचनाच्या विळख्यातून सुटण्यात यशस्वी झाली आणि या नकारात्मक स्वयंसूचनांच्या जागी सकारात्मक स्वयंसूचना देऊन तिने ते साधले. त्यासाठी ती दररोज 3 वेळा एका शांत खोलीत एकटीच जायची आणि एका आराम खुर्चीत डोळे बंद करून शरीर सैल सोडून आरामशीर बसायची आणि आपले शरीर व मन शक्य तितके स्थिर करायची. आणि शारीरिक स्थिरता मानसिक आणि निष्क्रियतेला प्रेरित करते आणि सूचनेसाठी मनाची ग्रहण क्षमता वाढवते. आणि भीतीच्या सूचनेचा विरोध करण्यासाठी ती स्वतःशी पुन्हा पुन्हा म्हणायची, मी खूप सुंदर गाते, मी शांत, संतुलित आणि प्रसन्न आत्मविश्वास पूर्ण आहे. मी प्रत्येक वेळी ती हे वाक्य सावकाश शांतपणे व भावपूर्णरित्या 5 ते 10 वेळा म्हणायची आणि ती दिवसातून 3दा व झोपी जायच्या ठीक आधी असे करीत असे. आणि एका आठवड्यानंतर ती पूर्णपणे संतुलित आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झाली. आणि जेव्हा तो निर्णायक दिवस आला तेव्हा तिने अतिशय चांगल्या प्रकारे चाचणी दिली आणि त्या भूमिकेतून तिची निवड नक्कीच मात्र झाली.
म्हणून तिची स्मृती कशी परत आली. आणि एका 75 वर्षाच्या स्त्रीला तिच्या स्मरणशक्तीचा खूप अभिमान होता आणि प्रत्येकासारखीच ती अधूनमधून काही बाई विसरायची, पण ती त्याकडे लक्ष द्यायची नाही. हळूहळू जसे तिचे वय वाढू लागले तशी ती असून विसरपणाच्या घटनांचे लक्ष देऊ लागले आणि त्याबद्दल चिंता करू लागली. आणि प्रत्येक वेळी ती काहीतरी विसरली की स्वतःशीच म्हणायची, म्हातारपणामुळे माझी स्मरणशक्ती कधी कमी कमी होत चालली आहे. आणि अशा नकारात्मक आत्मसूचनेमुळे ती जास्तीत जास्त नाव आणि घटना विसरू लागली व हताश होऊ लागली. नंतर सुदैवाने तिला जाणवले की ती कशी स्वतःचे नुकसान करून घेत आहे आणि तिने ती प्रक्रिया उलटण्याचे ठरवले. आणि दिवसातून जेव्हा जेव्हा तिच्या मनात असा विचार यायला लागायचा की मी विसरू होत चालले आहे, त्यावेळी ती स्वतःला थांबवायची आणि इतकेच नाही तर ती मुद्दाम याच्या उलट विचार करायची. आणि दिवसातून अनेक वेळा ती सकारात्मक सूचनांचा सराव करायची आणि ती स्वतःशी म्हणायची, आजपासून माझी स्मरणशक्ती सर्व प्रकारे सुधारत आहे आणि मला जे लक्षात ठेवणे आवश्यक असेल ते सगळे त्या क्षणी व त्या ठिकाणी मला नेहमीच आठवेल. मला सगळे स्पष्ट व नेमके लक्षात राहील आणि मी ते आपोआप व सहज लक्षात ठेवू शकेन. आणि मी ज्यावेळी जे आठवण्याचा प्रयत्न करीन ते सगळे स्पष्ट व योग्य रीतीने माझ्या समोर उभे राहतील. आणि माझी स्मरणशक्ती रोज झपाट्याने सुधारत आहे. लवकरच माझी स्मृती यापूर्वी होती त्यापेक्षा अधिक चांगली होईल. आणि तिची स्मृती 3 आठवड्यानंतर सामान्य झाली. त्याने वाईट स्वभावावर कशी मात केली आणि माझ्याकडे एक व्यक्ती मार्गदर्शन घ्यायला आली जिचे वैवाहिक व व्यावसायिक जीवन खूप अडचणीत आले होते. आणि या हुडीची समस्या होती ती त्याची सतत होणारी चिडचिड व रागीट स्वभाव. आणि तो स्वतः देखील याबाबत चिंतित होता, पण इतर कोणी त्याच्याशी याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर तो जाम भडकायचा आणि तो स्वतःशी म्हणायचा की प्रत्येक जण मला टोचत आहे आणि मला त्याच्यापासून संरक्षण करायला हवे. आणि या नकारात्मक आत्मसूचनेच्या ऐवजी त्याने सकारात्मक सूचना करावे असा सल्ला मी त्याला दिला, असे लेखक म्हणतात. आणि दिवसातून सकाळी, दुपारी आणि रात्री झोपी जाण्या अगोदर त्याने स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणायचे, यापुढे मी अधिक चांगल्या स्वभावाचा बनणार आहे. आता आनंद, सुख आणि प्रयत्नता आणि प्रसन्नता माझ्या मनाची सामान्य स्थिती बनत चालली आहे. आणि प्रत्येक दिवशी मी अधिकाधिक प्रेम करण्याजोगा आणि समजदार होत जात आहे. आणि माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांसाठी मी प्रसन्नता व सदिच्छेने केंद्र बनवून त्यांना पण माझ्या चांगल्या स्वभावाने आनंदी करील. आणि आनंदी, उत्साही आणि प्रसन्न मनोदशा आता माझ्या मनाची स्वाभाविक व सामान्य स्थिती बनत चालली आहे. आणि मी उपकृत झालो आहे. एका महिन्यानंतर त्यांच्या पत्नीने व सहकाऱ्यांनी पाहिले की आता त्याच्यासोबत काम करणे किती सोपे झाले आहे. म्हणून बाह्य सूचनेबाबत काही भाष्य आहेत. बाह्य सूचना म्हणजे इतर व्यक्तीने दिलेले सूचन युगांपासून मानव जातीच्या विचारात व जीवनात सूचन शक्तीने फार मोठी भूमिका पार पडली आहे. आणि राजकीय वंश, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढी परंपरा हे सगळे बाह्य सूचन क्षमतेमुळेच बहरायला आले आहेत. आणि स्वतःला नियंत्रित करण्यासाठी व शिस्त लावण्यासाठी सूचना व एक उपयोगी साधन बनू शकते. आणि त्याचप्रमाणे ज्यांना मनाचे नियम माहिती नाहीत अशांना आदेश देऊन त्यांना ताब्यात ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होऊ शकतो. आणि सृजनात्मक रूपात सूचन अद्भुत व अलौकिक आहे. आणि नकारात्मक रूपात सूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे. आणि त्याची परिणिती दीर्घकाळ टिकणाऱ्या यातनेत आहे आणि अपयशात, दुःखात आणि आजारपणात आणि विध्वंसात होऊ शकते. म्हणून यापैकी एखादे सूचन तुम्ही स्वीकारले आहे का? आणि आपण जन्मलो त्या क्षणापासून आपल्यावर सतत नकारात्मक सूचनांचा भडीमार होत असतो आणि त्याचा विरोध कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे आपण नकळत त्यांच्या अचेतन मनाद्वारे स्वीकार करतो व त्यांचा प्रत्यक्षात अनुभव घेत असतो. म्हणून नकारात्मक सूचनांची काही कारणे आहेत. तुला जमणार नाही, तू काहीच कामाचा नाहीस, तू हे करू शकत नाही, तू अपयशी होशील, तुला संधी मिळणार नाही आणि तू पूर्णपणे चुकीचा आहेस आणि त्याचा काही उपयोग नाही. तुला काय आहे माहीत नाही हे महत्वाचे नाही, तर तुमची कोणाशी ओळख आहे हे महत्वाचे आहे. जगाचा सत्यानाश होत आहे, काय फायदा, कोणाला कशाची पर्वा नाही, इतके प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. म्हणून असे नकारात्मक विचार तुम्ही कधीच बोलू नये. अशा प्रकारच्या बाह्य सूचना ऐकून त्याचा स्वीकार केल्याने त्या खऱ्या ठरण्याला तुम्ही साथ देत असता. आणि लहानपणी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व जवळच्या व्यक्तीने दिलेल्या सूचनांबाबत तुम्ही असहाय्य असता आणि अजून चांगले काय ते तुम्हाला माहिती नसते. मन, चेतन आणि अचेतन दोन्ही तुमच्याबाबत एक असे रहस्य होते ज्याबाबत तुम्ही विचार देखील करू शकत नव्हता. पण आता एक प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्ही निवड करू शकता आणि तुम्ही रचनात्मक, सर्जनशील सूचनांचा वापर करण्याची सवय लावून भूतकाळात तुमच्यावर उमटलेले नकारात्मक सूचनांचे ठसे बदलू शकता. यासाठी तुम्हाला
पहिले पाऊल हे उचलावे लागेल आणि तुमच्या परिणाम करणाऱ्या बाह्य सूचनांबाबत तुम्ही जागरूक व्हा. आणि जर त्यांचा पडताळून पाहिले नाही तर मग तुमच्या वैयक्तिक सामाजिक जीवनातील अपयशाला कारणीभूत ठरणारे वर्तन तुम्ही नक्कीच निर्माण करू शकता. आणि याउलट रचनात्मक स्वयंसूचना तुम्हाला अशा नकारात्मक शाब्दिक सूचनांच्या भडीमारापासून मुक्त करतात आणि ज्या तुमचे जीवन विकृत करतात व चांगल्या सवयी विकसित करणे अवघडच नाही तर अशक्य करू शकतात. म्हणून तुम्ही नकारात्मक सूचनांचे निराकरण करू शकता. टेलिव्हिजन चालू करा किंवा वर्तमानपत्र उघडा. त्यात तुम्हाला दररोज भीती, चिंता, निरर्थकता, काळजी व जवळ येणाऱ्या प्रलयाच्या घाबरणाऱ्या बातम्या आढळून येतील. आणि जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला, त्यांना ग्रहण केले, तर ते भीतीदायक विचार तुमची जीवन इच्छा नष्ट करू शकतात. आणि एकदा तुम्ही हे ठरवले की अशा सूचनांचा स्वीकार करायचाच नाही की लगेच तुमच्या समोर अनेक पर्याय उलगडतात आणि तुमच्या अचेतन मनाला सर्जनात्मक स्वयंसूचना देऊन अशा साऱ्या विनाशक कल्पनांचे निराकरण करण्याची ताकद तुमच्यात असते. आणि तुमच्यावर इतरांनी लादलेल्या नकारात्मक सूचनांचे नियमितपणे विश्लेषण करीत राहा. आणि तुम्ही अशा विध्वंसक बाह्य सूचनांच्या छायेखाली जगायची काहीच गरज नाही. आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांच्यामुळे आपल्या बालपणात, किशोरावस्थेत व प्रौढावस्थेत बरेच काही सोसावे लागले आहे. आणि तुम्ही जर मागे वळून बघितले तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की तुमच्यावर अशा असंख्य नकारात्मक सूचनांचा अविरत वर्षाव करणारे तुमचेच पालक, मित्र, नातलग आणि शिक्षक आणि इतरत जवळचे लोक आहेत. आणि तुम्हाला सांगितलेल्या गेलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि त्यांच्यात दडलेल्या अर्थाचे विश्लेषण करा आणि तुम्हाला आढळेल की त्यांच्यापैकी बऱ्याच सूचना म्हणजे प्रचाराचा एक प्रकारच होता आणि तुमच्यात भीती निर्माण करून तुमच्यावर नियंत्रण ठेवणे एवढाच हेतू त्यांच्याकडे मागे उडलेला होता आणि दडलेला होता, मग अजूनही आहे. आणि बाह्य सूचनांची प्रक्रिया प्रत्येक घरात, कार्यालयात, फॅक्टरीत आणि क्लबमध्ये चालू असते. आणि तुम्हाला लक्षात येईल की लोकांना याची जाणीव असते वा नसो, पण त्यांनी केलेल्या अशा अनेक सूचनांचे उद्दिष्ट तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार विचार करायला, अनुभवायला व कृती करायला लावणे हाच असतो. मग त्या सूचना तुमच्यासाठी विध्वंसक का असेनात. सूचनांनी जीव कसा घेतला. माझे एक दूरचे नातेवाईक भारतात गेले आणि तिथे काचेच्या गोळ्यात पाहून भविष्य सांगणाऱ्या महिलेला गेले आणि त्याचे भविष्य पाहायला सांगितले. आणि तिने सांगितले की त्या गृहस्थांच्या हृदयाची अवस्था फार वाईट आहे व ते त्या महिन्याच्या प्रतिपदेला मरणार आहेत. हे ऐकून माझे नातलग स्तब्ध झाले आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना बोलावून घेतले व हे भविष्यकथन त्यांना सांगितले व त्यांच्या वकिलाला भेटून त्यांचे मृत्यूपत्र अद्ययावत करून घेतले. आणि जेव्हा मी त्यांच्याशी बोलून त्यांचा या भविष्य कथनावरील विश्वास दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मला म्हणाले की भविष्यवेळ त्या महिलेला पारलौकिक ज्ञान आहे असे म्हटले जाते. तिच्याजवळ गेलेल्या लोकांचे ते अति भले किंवा तितकेच वाईटही करू शकते. आणि त्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसलेला होता. आणि जसजशी प्रतिपदा जवळ येऊ लागली तसतशी ते अधिकाधिक अलिप्त होऊ लागले. आणि एका महिन्यापूर्वी त्या गृहस्थ आनंदी, निरोगी, उत्साही व जोशपूर्ण होता, आता ते जणू अगदी अपंग झाले होते. आणि भविष्य कथनाच्या दिवशी त्यांना प्राणघातक हार्ट अटॅक आला आणि ते स्वतःच्या त्यांच्या मरणाचे कारण होते. आणि हे कळून ते मृत्यू पावले. आणि आपल्यापैकी अनेकांनी अशा गोष्टी ऐकल्या असतील आणि हे जग गूढ अनियंत्रित शक्तींनी भरलेले आहे अशा विचारांनी शहारेला असतील. होय, जग शक्तींनी भरले आहे, पण त्या गूढही नाहीत आणि अनियंत्रितही नाहीत. स्वतःच्या मनात एका शक्तिशाली सूचनेला स्वीकारून माझ्या नातलगाने स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला. आणि त्यांना त्या भविष्य वर्तवणाऱ्या महिलेच्या शक्तीवर पूर्ण विश्वास होता, म्हणून त्यांनी तिचे भावी कथन पूर्णपणे स्वीकारले, म्हणून ते मरण पावले. आता आपण अचेतन मन कसे कार्य करते या माहितीच्या आधारे या घटनेकडे पाहू. व्यक्तीचे चेतन तार्किक मन जे मान्य करते त्याचा स्वीकार अचेतन मन करते व त्यानुसार कार्य करते. आणि जेव्हा माझे नातलग त्या भविष्यवेळ त्या महिलेकडे गेले तेव्हा ते सूचनात्मक अवस्थेत होते आणि तिने त्यांना एक नकारात्मक सूचना दिली आणि त्याने ते स्वीकारले आणि ते आंततिक झाले. आणि येणाऱ्या प्रतिपदेला ते मरणार आहे त्या गोष्टीवर त्यांनी श्रद्धा ठेवली व सतत त्या गोष्टीचे मनन करीत स्वतःच्या मरणाची ती त्यांची स्वतःची भीती व अपेक्षा त्यांच्या अचेतन मनाने खरी मानली आणि ती स्वीकारली व त्यांचे मरण ओढवून आणले. शेतातल्या दगड गोट्यांपेक्षा अधिक शक्ती त्या भविष्य वर्तवणाऱ्या स्थितीत नव्हती आणि तिने सूचित केलेले भविष्यवाणी खरे करण्याचे सामर्थ्य खरे व तिच्या सूचनेत अजिबात नव्हते. जर त्यांना मनाच्या कार्याचा नियम माहीत असता तर त्यांनी त्या नकारात्मक सूचनेला सरळ नकार दिला असता आणि तिच्या शब्दांकडे मुळीच लक्ष दिले नसते. आणि जर त्यांना माहिती असते की त्यांचे विचार व भावना त्यांना नियंत्रित करतात तर ते जगण्याच्या खटपटीला लागले असते. आणि असे झाले असते तर त्या स्त्रीची भविष्यवाणी ही एका चिलखतासारखी रणगाड्यावर फेकलेल्या रबरी चेंडूसारखी हवेत भिरून गेली असती आणि स्वतःला मुळेच हानी करून न घेता त्यांची ती भविष्यवाणीची सूचना सहज फोल ठरवली असती.
आणि मग उलट पुरेशा जाणीवेची व ज्ञानाच्या अभावी त्यांनी स्वतःच मरण आमंत्रण दिले होते. आणि इतरांच्या सूचना स्वतःची अशीच काही ताकद नसते, आणि त्यांच्यात असलेली शक्ती तुम्ही तुमच्या विचारांनी त्यांना दिली म्हणून त्या शक्तिशाली बनतात. आणि तुम्ही त्या सूचनेला मानसिक संमती दिली आणि त्या विचाराला स्वीकारणे म्हणजे सूचना तुमच्या स्वतःचा विचार बनून जाते. आणि मग तुमचे अचेतन मन त्या विचाराला साकार करायला झटू लागते. मग लक्षात असू द्या, निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. मग जीवनाला निवडा, प्रेमाला निवडा, आरोग्याला निवडा, हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते निवडलेच पाहिजे. एवढेच फक्त माझे म्हणणे आहे. म्हणून तुम्ही चांगलेच निवडा आणि चांगल्या लोकांसोबत राहा, आणि चांगल्या लोकांसोबत तुम्ही सहवास कराल पण तुमच्यासोबतही नक्कीच चांगले होईल. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार कार्य करायला सुरुवात करा, आणि जगामध्ये तुम्ही नक्कीच काहीतरी मोठे मिळवू शकाल. एवढे फक्त लक्षात ठेवा की स्वामी समर्थांना कधी विसरू नका, आणि त्यांच्याविषयी आपण कधीही मनात काही आणू नका, कारण स्वामी आहे तर सर्व काही आहे. फक्त हा विचार मनात ठेवा आणि तसेच तुम्ही पुढे पुढे चालत राहा. बघा, एक ना एक दिवशी नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामींच्या लीला तुम्हाला समजतील. मित्रांनो, चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.